माझं नाव किशोर आहे आणि माझं वय 24 वर्ष आहे. बाजारपेठेत माझे एक लेडीज कपड्यांचे छोटेसे दुकान होते. सध्या नुकतीच दिवाळी होऊन गेली असल्यामुळे ग्राहकांची संख्या फार कमी होती. काही ग्राहकांना कपडे दाखवल्यानंतर मी निवांत पेपर वाचत बसलो होतो. अचानक माझे लक्ष घड्याळाकडे गेले तर दुपारचे 1:30 वाजले होते आणि आता मला खूप भूकही लागली होती. घरी जाऊन जेवण करणे शक्य नव्हतं, कारण घराच्या नावाखाली आमचे एक लहानसं घर आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना माझ्या खाण्यापिण्याचं काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त माझ्या कष्टाने मिळालेल्या पैशांचीच मतलब होता. जर त्यांना समजलं असतं की मी दुकान बंद करून जेवणासाठी गेले तर त्यांनी माझी चांगलीच झाडाझडती घेतली असती. त्यामुळे मी घरी न जाता दुकान बंद करून इथल्याच जवळच्या एका हॉटेलमधून पार्सल जेवण घेऊन यायचं ठरवलं. मग मी दुकानाचं शटर खाली घेऊ लागलो. इतक्याच समोर येणाऱ्या एका लहानशा गोड मुलीकडे माझं लक्ष गेलं. ती माझ्या दिशेने येत होती. तिच्या हातात एक कापडी पिशवी होती. त्या पिशवीत काहीतरी वस्तू होती. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, "हे घ्या, हा जेवणाचा डब्बा तुमच्यासाठी आहे. माझ्या मम्मीने पाठवलाय." हे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झालो, कारण मी नुकताच हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी बाहेर पडणार होतो आणि आता माझ्यासाठी कोणीतरी जेवण पाठवलं होतं. मी त्या मुलीकडून ते जेवण घेतलं आणि तिला धन्यवाद देखील म्हटलं. त्यासोबत तिला हेही सांगितलं की तिच्या आईलाही माझ्या वतीने धन्यवाद सांग. त्यानंतर मी दुकानात परत आलो आणि जेवण सुरू केलं. जेवण खूपच स्वादिष्ट होतं. जेवण झाल्यावर दुकानात पुन्हा ग्राहक यायला लागले आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मुलगी आणि तिच्या हातात जेवणाचा डबा होता. ती म्हणाली, "माझ्या मम्मीने पाठवलाय." पुढे असं दररोज हे चालू झालं. ती रोज माझ्यासाठी जेवण घेऊन यायची आणि मी समाधानाने पोटभर जेवायचो. पुढे 1 आठवड्याचा काळ लोटला. ती मुलगी रोज मला डबा घेऊन यायची, परंतु मी तिला आजपर्यंत विचारलं नव्हतं की ती कोण आहे आणि तिच्या आईचे नाव काय आहे, जी माझ्यासाठी रोज डबा पाठवते. पण आज मला वाटलं की याबद्दल मी तिला विचारायला हवं. ती मुलगी नेहमीप्रमाणे आज माझ्या दुकानात आली. तेव्हा मी तिला विचारलं, "बेटा, तू कोण आहेस आणि तुझी मम्मी रोज माझ्यासाठी जेवण का पाठवते?" तिचं उत्तर ऐकून माझं मन सुन्न झालं. ती म्हणाली, "माझी मम्मी हे जेवण माझ्या पप्पांसाठी पाठवते, म्हणून मी तुम्हाला रोज हा डबा घेऊन येते." हे ऐकून माझ्या मनाची अवस्था खराब झाली. म्हणजे मी आठवडाभर कुणाचं तरी जेवण खाल्लं होतं, तेही काही न विचारता. ती मुलगी साधारणतः 6-7 वर्षांची असावी. ती लहान असल्याने तिला तेवढी समज नव्हती, पण मला सर्व समज होती. त्यामुळे मला हा सर्व प्रकार जाणून घेतल्याशिवाय हा रोज येणारा डब्बा खाण्याचा हक्क नव्हता. म्हणून लाजेने माझी मान खाली झुकली. आता मला त्या लोकांची माफी मागायला हवी होती, ज्यांचं मी रोज खात होतो. मी त्या मुलीचा हात धरला आणि दुकानाबाहेर आणून तिला विचारलं, "बेटा, तुझ्या वडिलांचे दुकान या बाजारात कुठे आहे?" कारण मला वाटले की ती मुलगी आपल्या वडिलांना जेवण पोहोचवण्यासाठी येत असेल, पण ती चुकून माझ्या दुकानात देऊन जाते. परंतु ती म्हणाली, "माझ्या पप्पांचे दुकान या बाजारात कुठेच नाही. मी हा डब्बा फक्त तुमच्यासाठीच घेऊन येते. माझ्या मम्मीने सांगितलं आहे की जर तुला वाटत असेल की तुझ्या वडिलांनी पोटभर जेवण करावे, तर तू हा डब्बा तुझ्या पप्पांसाठी दिला पाहिजे." तिच्या उत्तराने मी खूपच गोंधळलो होतो. यावर मी तिला समजावलं, "बेटा, मी तुझे पप्पा नाही. तुझी मम्मी हे जेवण तुझ्या वडिलांसाठी देते, तर तू तिथेच हा डब्बा देत जा." परंतु प्रत्येक वेळेस ती मुलगी मलाच डबा देऊन जायची आणि मला म्हणायची, "माझ्या मम्मीने सांगितलं आहे की हे तुमच्यासाठीच आहे." आता मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे मी ठरवलं की आज जेव्हा ती मुलगी मला डबा देण्यासाठी येईल, तेव्हा मी तिच्या घरी जाऊन सत्य जाणून घेतलं पाहिजे. कारण ती मुलगी रोज चुकून मला डबा देत होती. कदाचित तिच्या घरातल्यांना याबद्दल माहीतसुद्धा नसेल. ती 7 वर्षांची मुलगी होती, त्यामुळे तिच्याकडून चूक होणे साहजिकच होते. दुपारी जेव्हा ती जेवण घेऊन आली, तेव्हा मी तिच्याकडचा डबा घेण्यास नाकारलं. तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, "जर तुम्ही डबा घेतला नाही तर मी इथून जाऊ शकत नाही."
माझ्याकडे पर्याय नव्हता. मी ते जेवण घेतलं, पण न खाता टेबलवर ठेवून दिलं. जेव्हा ती जाऊ लागली तेव्हा मी पुन्हा तो डबा उचलला आणि तिच्या मागे मागे तिच्या घरी जाऊ लागलो. बाजारपेठेतून काही अंतर पुढे गेल्यावर ती एका घरात शिरली. त्यानंतर काही वेळाने मी दार ठोठावलो तर दार उघडून साधारणतः एक 23-24 वर्षांची सुंदर तरुणी बाहेर आली. मी तिला सांगितलं, तुमची मुलगी दररोज चुकून मला हा जेवणाचा डब्बा देऊन जाते. हा डब्बा तिच्या पप्पांसाठी आहे, पण चुकून ती मला देऊन जाते. मी अनेकदा तुमच्या मुलीला सांगितले की तू चुकून डब्बा दुसरीकडे देत आहे, परंतु ती हट्ट करत डबा मलाच देऊन जाते. मी त्या तरुणीला विचारलं की तिच्या पप्पांचे दुकान कुठे आहे, मी हा डब्बा त्यांच्याकडे पोहोचवतो. ती माझे बोलणे शांतपणे ऐकत होती. मग ती म्हणाली, राणीचे पप्पा या जगात नाहीत, ते वारले आहेत. जवळपास मंदिर नाही जेणेकरून मी ते जेवण माझ्या मुलीच्या हातून एखाद्या गरजूला देऊ शकेल आणि माझ्या मुलीच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्यामुळे मी एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण देत असते. मी अनेक दिवसांपासून पाहत होते की तुम्हाला रोज हॉटेलचं जेवण खावे लागतं. त्यामुळे मी ठरवलं की तुम्हाला घरचं जेवण द्यायचं. तुमचीसुद्धा भूक भागेल आणि यामुळे राणीची देखील समाधान होईल, कारण राणी अजून लहान आहे. जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा राणी विचारते, मम्मी आपण जेवण करत आहोत, पण पप्पा कुठे जेवत असतील. बस तिचे फक्त मन राखण्यासाठी आणि माझ्या पतीच्या आत्म्यासाठी मी तिच्या हातून ते जेवण तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या लहान मुलीचे वडील या जगात नसल्याचे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी शांतपणे परतलो आणि माझ्या दुकानात येऊन बसलो, पण त्या मुलीचे आणि तिच्या आईबद्दलचे विचार माझ्या मनातून जात नव्हते. असे काय घडले असेल की या वयात ती स्त्री विधवा झाली. माझा संपूर्ण दिवस याच विचारामध्ये गेला. दुकानातही कामात माझे लक्ष लागत नव्हते आणि ग्राहकही फारसे येत नव्हते. त्यामुळे मी दुकान लवकरच बंद केले आणि घरी आलो. घरी पोचल्यावर माझ्या खोलीत जात होतो तेव्हा माझ्या सावत्राने मला पाहिले आणि मला लवकर परत येण्याचे कारण विचारले. मी तिला सांगितले की आज माझी तब्येत ठीक नाही, म्हणून मी लवकर दुकान बंद करून घरी आलो. आईने माझ्याकडून पैसे घेतले आणि मोजून स्वतःजवळ ठेवले. हीच माझ्या आयुष्याची रोजची दिनचर्या होती. मी सकाळी उठून दुकानात जायचो आणि दिवसभर कमावलेले पैसे संध्याकाळी सावत्राईच्या हातावर ठेवायचो. घरातील एकमेव कमवता सदस्य मीच होतो. माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, त्यामुळे ते अंथरुणावर पडून असायचे. खरं तर मी चालवत असलेले दुकान हे त्यांनीच उघडले होते, जे आता आमच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. अचानक वडिलांना अटॅक आल्यामुळे दुकान बंद करणे म्हणजे उपाशी राहणे होते, म्हणूनच माझ्यावर दुकान सांभाळायची वेळ आली. त्यावेळी माझे वय कमी होते, पण तरीही सावत्राईच्या सांगण्यावरून मी शाळा सोडली आणि दुकान सांभाळू लागलो. माझं आयुष्य घर ते दुकान आणि दुकान ते घर, बस फक्त एवढंच होतं. मी 17 वर्षांचा असताना सुरू केली ही जबाबदारी आता 24 वर्षांपर्यंत येऊन पोचली होती. इतक्या वर्षात मी ना कधी सुट्टी घेतली होती, ना कधी दुसरीकडे जाण्याचा विचार केला होता. पैसा कमवणे हाच माझ्या आयुष्याचा हेतू झाला होता. याशिवाय इतर कोणत्याही सुखदुःखांशी माझा संबंध नव्हता. लहानपणापासूनच मला कोणत्याही नात्याचे महत्त्व माहीत नव्हते. माझी सख्खी आई कधी वारली हेही मला ठाऊक नव्हते. माझ्या आईचा चेहराही मला आठवत नाही. फक्त सावत्राईच्या तोंडून नेहमी ऐकत आलो होतो की मी त्यांचा सावत्र मुलगा आहे. माझ्या वडिलांची दुसरी मुलगी माझी सावत्र बहीण होती, जी शहरातील चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती. ती क्वचितच घरी यायची आणि आली तरी माझ्याशी सरळ तोंडाने बोलत नव्हती. सकाळी उपाशीपोटी मी घराबाहेर पडायचो आणि रात्री 10-11 वाजता दुकान बंद करून घरी परतायचो. तेव्हाही मला घरात कुणीही जेवायला विचारत नसायचे. सावत्राई फक्त स्वतःसाठी आणि वडिलांसाठी जेवण बनवायची. मला तेवढेच समाधान वाटायचे की ती वडिलांची काळजी घेत होती, नाहीतर ती वडिलांना आपलं ओझं समजायची. मी माझ्या वडिलांसाठी या घराचा खर्च उचलत होतो, ज्यामध्ये सावत्राई आणि बहिणी यायच्या. मी रोज 7-8 हजार रुपये कमावून सावत्राईच्या हातावर ठेवायचो. तरीही त्यांच्या मते मी घरासाठी काहीच करत नाही. वडील त्यांच्या खोलीत पडून असायचे.
त्यांच्याशी भेटण्यासाठीही मला माझ्या सावत्राईची परवानगी घ्यावी लागायची. जर तिची इच्छा असेल तरच ती मला वडिलांच्या खोलीत जायची परवानगी द्यायची, नाहीतर मला हप्त्यावर वडिलांचे तोंडही पाहायला मिळत नव्हते. लहानपणापासूनच माझ्या सावत्राईसमोर मला काही प्रश्न करायची सवय नव्हती. आज आईला पाहून मला त्या महिलेची आठवण झाली, जी तिच्या पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी दररोज माझ्यासाठी जेवण पाठवत होती. आणि येथे माझे वडील जिवंत असूनही एक वेळच्या जेवणासाठीही मोहताज होते. त्या स्त्रीचे तिच्या पतीवर किती प्रेम होते. ती आपल्या पतीच्या अन्नाचा भागही माझ्यासाठी पाठवत होती. कदाचित म्हणजे सख्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांना जर अशीच एखादी पत्नी मिळाली असती तर या घरात फक्त पैशांपेक्षा माणसाचीही कदर असती. रात्रभर हेच विचार करताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अंघोळ करून दुकानाकडे जात होतो तेव्हा सावत्राईने मला थांबवले. ती म्हणाली, आजकाल तुझं दुकानात काही मन लागत नाही, त्यामुळे तू लवकर दुकान बंद करून घरी येतोस. तुला माहीत आहे ना की तुझ्याशिवाय या घरात कुणीच कमवणार नाही. या घराचा कर्ता पुरुष म्हणून तुझी जबाबदारी आहे की आम्हाला हवं ते तू आणून दे. तुझ्या वडिलांनी तुझ्यावर आमच्या जिम्मेदारीचं ओझं टाकलं आहे. मी काही बोलण्याऐवजी फक्त डोकं हलवलं आणि सांगितलं की प्रयत्न करेन की पुढच्या वेळी तुम्हाला थोडे जास्त पैसे देऊ शकेन. यावर ती म्हणाली, पुढच्या आठवड्यात माझी मुलगी तिचं शिक्षण पूर्ण करून घरी येत आहे. तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधायचा. तिच्या लग्नासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल. शेवटी ती तुझी बहीण आहे आणि तुझी जबाबदारी आहे. तिच्या लग्नाआधी तिच्या हुंड्यासाठी 1-2 लाख रुपये जमव. हे ऐकून मला काहीच उत्तर देता आलं नाही, कारण मी 1 लाख रुपयेसुद्धा एकत्र करू शकत नव्हतो. त्यामुळे शांतपणे घरातून निघून दुकानावर आलो आणि विचार करत बसलो. माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती. तिच्या लग्नाचा विचार सावत्राईला सुचला, पण माझ्या लग्नाबद्दल तिने कधीच विचार केला नाही. आज आठवडे बाजार असल्यामुळे दुकानात फारच गर्दी होती. माझे लेडीज कपड्यांचे दुकान असल्यामुळे स्त्रियांचा ओघ वाढतच होता. महिला ग्राहकांना माल देता देता वेळ कसा गेला ते कळलेच नाही. इतक्यात ती गोडशी मुलगी राणी माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती आणि ती बराच वेळ मी रिकाम होण्याची वाट पाहत होती. अचानक माझी नजर तिच्यावर गेली आणि मी चकित झालो. मी तिला विचारले, तू कधी आलीस? तर तिने सांगितले की मला इथे येऊन अर्धा तास झाला आहे. तिचे हे बोलणे ऐकून मला खूप कसे तरी वाटले. मी तिच्याकडून जेवण घेतले आणि दुकानाचे शटर खाली केले. नाहीतर गर्दीमुळे मला जेवण करायलाही वेळ मिळाला नसता. जेवण करून मी पुन्हा माझ्या कामाला लागलो. संध्याकाळी गर्दी कमी झाल्यावर मी दुकानात बसलो होतो तेव्हा बाहेर गल्लीतून राणी आणि तिची आई भरभर चालत जाताना दिसल्या. राणीला तिच्या मम्मीने उचलून घेतले होते आणि त्या दोघी कुठेतरी निघाल्या होत्या. हे बघून मी घाबरलो आणि पटकन दुकानातून बाहेर येऊन त्यांना थांबवले. मी विचारले, काय झाले? तेव्हा राणीच्या आईने मला सांगितले की माझ्या मुलीला तापामुळे चक्कर आली आहे. मी तिला रुग्णालयात घेऊन चालले आहे. मी ताबडतोब जवळच्या मित्राकडून मोटरसायकल घेतली आणि त्या दोघींना बसायला सांगितले. आम्ही 5 मिनिटातच रुग्णालयात पोहोचलो. तिथे लगेच राणीवर उपचार सुरू झाले आणि थोड्याच वेळात तिचा ताप उतरला. राणीची आई सतत रडत होती आणि देवाचे आभार मानत होती. त्यानंतर तिने मला धन्यवाद म्हटलं, पण मी म्हणालो, ही माझी जबाबदारी होती. तुम्ही असं बोलून मला लाजवताय. नंतर मी त्यांना परत त्यांच्या घरी सोडले. तेव्हा तिच्या आईने मला चहा पिण्यासाठी आग्रह केला, पण मी म्हणालो, आता नाही, तुम्ही राणीची काळजी घ्या. मी पुन्हा कधीतरी खास चहा पिण्यासाठी येईन. मी तिथून घरी निघून आलो. तेव्हा माझ्या सावत्राईने विचारले, तू इतका उशीर का केला? मी दुकानावर माणूस पाठवला होता, पण दुकान बंद होते. तिचा आवाज घाबरलेला होता. ती पुढे म्हणाली, तुझ्या वडिलांची तब्येत खूपच बिघडली आहे. डॉक्टर आत आहेत. हे ऐकून मी पळत वडिलांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या वडिलांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला आहे. आता त्यांचं आयुष्य फार कमी उरले. त्यानंतर डॉक्टर तिथून निघून गेले. पण काही वेळातच माझे वडील
मला या जगात एकटं सोडून निघून गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर बरेच दिवस मी घरीच थांबलो. दुकान उघडायची किंवा काम करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. वडिलांच्या निधनाने माझ्या मनावर मोठा आघात झाला होता. माझी सावत्र बहीणही आता तिचे कॉलेज कंप्लीट करून घरी आली होती. सावत्राई मात्र सतत माझ्याकडून पैसे मागायची, पण मला घरात साधा एक कप चहाही मिळत नव्हता. अशातच पुढे 2-3 महिने निघून गेले आणि मग बहिणीसाठी स्थळं यायला सुरुवात झाली. सावत्राईने बहिणीसाठी एका मुलाला पसंतही केले आणि वडिलांच्या निधनाच्या 4 महिन्यानंतर तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. लग्नासाठी सावत्राईने माझ्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली. ती रक्कम मला मिळवणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही विचार करून दुकान विकण्याचा निर्णय घेतला. दुकान विकून आलेल्या पैशातून बहिणीच्या लग्नाचा खर्च केला गेला. तिचे लग्न दुसऱ्या शहरात झाले. लग्नानंतर माझ्या सावत्र बहिणीने तिच्या आईला म्हणजेच माझ्या सावत्र आईला तिच्या घरीच नेले. त्यामुळे मी घरात एकटाच राहिलो. पुढे असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी काही लोक घर रिकाम करण्यासाठी आले. तेव्हा मला कळलं दुकानाबरोबरच माझं घरसुद्धा सावत्राईंनी विकलं होतं. दुकानाच्या नावावर माझ्याकडून घराच्याही कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या गेल्या होत्या. आता घर रिकामं करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नव्हता. दुकान आणि घर दोन्ही गमावल्यावर 1 महिना गेला, पण दुकानात माझे बरेच सामान होते. मग माझ्या जवळचीच एका मित्राला मी ते सामान कमी पैशात विकले. त्यामुळे आम्ही दुकानातील सामान काढत होतो तेव्हा राणी तिथे आली आणि ती म्हणाली, अंकल तुम्ही कुठे गेला होतास? मी रोज तुमच्यासाठी जेवण घेऊन येत होते, पण दुकान बंद बघून परत जात होते. मी तिला उचलून घेतलं आणि सांगितलं, आता हे दुकान माझं राहिलं नाही आणि माझं घरही राहिलं नाही. मी दुसरीकडे जाणार आहे, त्यामुळे तू मला जेवण आणू नकोस. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती घरी निघून गेली. परंतु थोड्या वेळाने ती पुन्हा आली आणि म्हणाली, मम्मी म्हणते तुम्ही त्या दिवशी चहा पिण्याचं वचन दिलं होतं, पण आला नाहीत. मी विचार केला की जाऊन हे वचन पूर्ण करू. मी त्यांच्या घरी गेलो. राणीची आई चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेव्हा मी राणीशी सहज गप्पा मारत होतो. मी तिला विचारले, तुम्ही कुठून आलात? इथे तुम्ही भाड्याने राहता का? त्यावर ती सांगू लागली की माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आजी आणि घरातील इतर लोक मम्मीसोबत नेहमी भांडण करायची, म्हणून मम्मी घर सोडून इथे मला घेऊन आली. एवढ्यात राणीची मम्मी चहा घेऊन आली. राणी तिच्या गप्पा मला सांगताना बघून तिची मम्मी तिला विचारू लागली, बेटा अंकलशी काय बोलत होतीस? त्यांनी पुन्हा माझे त्या दिवशीच्या मदतीसाठी आभार मानले. पण मी म्हणालो, तुमचा आभार तर मलाच मानायला हवं. तुम्ही माझ्यासाठी रोज जेवण पाठवत होतात. यावर त्या म्हणाल्या, मी ते फक्त माझ्या मयत पतीसाठी पुण्य मिळवण्याच्या हेतूने केलं. यात उपकाराची काही गोष्ट नाही. चहा संपताना मी त्यांना सांगितलं की माझं घर विकलं गेलंय, त्यामुळे मी हे गाव सोडून दूर कुठेतरी जाणार आहे. मी त्यांना माझ्या आयुष्याची कहाणी सांगितली. त्यानंतर मला राहवलं नाही. माझे मन म्हणत होते की एकटी बाई असून असं अनोळखी गावात येऊन राहणं याचे कारण विचारावे, म्हणून मी त्यांना याबाबत विचारलं. त्या म्हणाल्या, ही गोष्ट फार मोठी आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर सांगते. मी म्हणालो, नक्की सांगा. त्या बोलू लागल्या, मीही तुमच्यासारखीच परिस्थितीने पिडलेली आहे. माझं नाव अनन्या शुक्ला आहे. माझ्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. तेव्हा मी फक्त 10 वर्षांची होते. ते मला या निर्दयी जगात सोडून गेले. त्यानंतर माझ्या संगोपनाची जबाबदारी माझ्या चुलत्यांनी घेतली, पण तिथे मी फक्त 3 महिने राहिले. चुलती माझ्याकडून लहान वयात घराची सगळी कामे करून घेत असे आणि जर माझ्याकडून एखादं काम चुकलं तर ती मला मारत असे. एक दिवस माझ्या चुलतीने मला इतके मारले की मी बेशुद्ध पडले. तेव्हा ही बातमी माझ्या मामाला कळली. आई आणि मामा यांचं नातं खूप घट्ट होतं, त्यामुळे मामाला माझी दया आली आणि ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. काही दिवस मी तिथे सुखात राहिले, पण माझी मामीसुद्धा माझ्यासोबत हळूहळू चुलतीसारखीच वागू लागली. 12 वर्षांची होईपर्यंत मी घरातील स्वयंपाक, कपडे, भांडी, साफसफाई अशी सगळी कामं शिकले. मामालाही माझ्या कामाची काहीच पर्वा नव्हती.
मी 14 वर्षांची होते. तेव्हा मामाच्या मोठ्या मुलाच्या लग्नासाठी पाहुणे आले होते. पाहुण्यांपैकी एका महिलेने मला बघून माझं रोहित नावाच्या मुलाशी लग्न ठरवलं. तो फक्त 16 वर्षांचा होता आणि तो मामीच्या होणाऱ्या सुनेचा भाऊ होता. माझ्या सौंदर्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले होते. मात्र माझं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं, कारण आमच्या दोघांचीही वय फार कमी होते. माझं सासर खूप चांगलं होतं आणि मला खात्री होती की माझे लग्न झाल्यावर मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळेल, कारण लग्नाआधीच माझे सासू सासरे नेहमी मला काही ना काही गिफ्ट पाठवायचे. रोहितही कधी कधी काहीतरी गोड घेऊन यायचा. माझी वहिनी, जी माझ्या मामीची सून होती, आणि माझी नणंद, तिला मी वहिनी म्हणायची, तीसुद्धा माझ्यासोबत खूप छान वागत होती. ती आल्यावर माझ्यावरील कामाचं ओझं कमी झालं होतं. ती स्वतः मला घरकामात मदत करायची, तर माझी मामीही तिला म्हणायची की अनन्या कामात खूप एक्सपर्ट आहे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण वहिनी खूप चांगली होती. ती माझ्या मामीला कधी उलट बोलत नव्हती, पण माझी नेहमी मदत करायची. रोहित कधी कधी मला भेटायला यायचा. आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो. पण घरात इतकीसुद्धा आम्हाला उघडपणे बोलायला मुभा नव्हती की आम्ही एकत्र बसून एकमेकांशी बोलू शकेल. त्यामुळे आम्ही लपून गप्पा मारायचो आणि यात माझ्या नवीन वहिनीची मला खूप मदत व्हायची, जी माझी नणंदसुद्धा होती. ते माझ्या आयुष्यातले खूप सुंदर क्षण होते. माझं 18 वर्ष खूप सुंदर चाललं होतं, पण दुर्दैवी माझं नशीब खराब निघालं. दादाच्या लग्नाच्या 6 वर्षानंतर माझी वहिनी प्रेग्नेंट राहिली आणि तिच्या डिलेवरीसाठी शेवटचे काही दिवस बाकी होते. त्यामुळे ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये चालली होती. तेव्हा त्यांचा एक भयानक रोड अपघात झाला. त्यात वहिनी आणि मामाचा मुलगा गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी त्वरित एका हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे वहिनीचे ऑपरेशन झाले. बाळ तर वाचलं, परंतु त्यात वहिनीचा मृत्यू झाला. ते बाळ या जगात येताच अनाथ झाले होते. मला माझे स्वतःचे अनाथ असल्याचे दिवस आठवले. त्यामुळे मी लगेच त्या बाळाला आपल्या छातीशी धरले. वहिनीच्या मृत्यूबाबत मामाच्या मुलाला काहीच माहीत नव्हते, कारण तो हॉस्पिटलमध्ये होता आणि बेशुद्ध होता. त्याचे दोन्ही पाय गंभीररित्या जखमी झाले होते. सर्वांनी ठरवले होते की जोपर्यंत तो पूर्णपणे व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूबाबत काही सांगायचे नाही. परंतु काही दिवसानंतर एक खूप वाईट बातमी आली की त्याचा एक पाय कापावा लागला. तो कायमस्वरूपी एका पायाने अपंग झाला होता. हे ऐकून घरात दुःखाचं सावट पसरलं होतं. हसते खेळते कुटुंब एकदम शांत झालं होतं. मी मात्र सतत त्या बाळाला मांडीवर घेऊन असायचे. हेच पाहून माझ्या मामीच्या मनात स्वतःच्या स्वार्थासाठी एक विचार आला की माझं रोहितशी ठरलेलं लग्न मोडून मला अपंग भावाची आणि त्याच्या मुलाची देखभाल करायला लावायचं, कारण बाळालाही माझी सवय झाली होती. परंतु मी रोहितवर खूप प्रेम करत होते. ते ऐकून मी खूप रडले होते. मामालाही माझी दया आली, पण मामीने मामाचं काहीच ऐकलं नाही आणि माझ्या सासरच्यांना सांगितले की आम्ही हे लग्न मोडत आहोत. ते लोक नाराज होऊन परत गेले. मग एक दिवस मामाने मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले आणि म्हणाला, अनन्या, तुला रोहितशी लग्न करायचं आहे का? मी हो मध्ये मान हलवली. मग मामाने लगेच फोन करून रोहितला बोलावून घेतले आणि आमचे गुपचूप एका मंदिरात लग्न लावून दिले. त्यानंतर माझी पाठवणी केली. माझ्या मामीला आणि त्यांच्या मुलाला याबद्दल खबरसुद्धा नव्हती. त्यांना असं वाटलं की मी घरातून पळून गेले आहे. वहिनीच्या बाळाला सोडून जायचे माझे अजिबात मन करत नव्हते. परंतु मामाने मला सांगितले की आम्ही या बाळाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ. त्यामुळे मी तिथून निघून आले होते. पण असं लपून कोणालाही न सांगता लग्न केल्यामुळे मला माझ्या सासरच्या घरी ते प्रेम, तो सन्मान मिळाला नाही, जो एका सुनेला मिळतो. जोपर्यंत रोहित जिवंत होता तोपर्यंत ठीक होतं. रोहित आर्मीमध्ये होता, त्यामुळे नेहमी त्याला ड्युटीसाठी बाहेर राहावे लागायचे आणि मला घरात सासू आणि घरातल्यांकडून नाही नाही ते ऐकावे लागायचे. रोहितला ड्युटीवर जाऊन 1 महिना झाला होता. लवकरच तो सुट्ट्या घेऊन घरी येणार होता. परंतु तो घरी येण्याच्या 1 दिवस आधी आम्हाला बातमी मिळाली की दहशतवादाशी लढताना तो शहीद झाला. ही बातमी ऐकून माझ्या सासूबाई माझ्यावर भडकल्या
त्या म्हणाल्या, तू अपशकुनी आहेस. तुझ्यासोबत लग्न करून माझा मुलगा मरण पावला आहे. हे सगळं नक्कीच त्या निरागस बाळाच्या शापामुळेच झाले आहे, ज्याला तू मागे सोडून आलीस. पतीच्या मृत्यूचं दुःख माझ्यासाठी खूप मोठं होतं. वरतून घरात रोज होणाऱ्या या जाचामुळे मी एकटी पडले होते. पतीच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर मला समजले की मी गरोदर आहे. आता एक नवजात जीवाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मी स्वतःला सावरलं. बाळाच्या जन्मापर्यंत सासरच्या मंडळीने मला कसेबसे घरात ठेवले. पण जेव्हा मी मुलीला जन्म दिला तेव्हा मला घरात ठेवायला कोणीच तयार नव्हतं. तरीही 3 वर्ष मी त्या घरात प्रचंड हाल अपेक्षा सहन करत राहिले. शेवटी जेव्हा मी सहन करू शकले नाही तेव्हा मला ते घर सोडून द्यावं लागलं. मी माझ्या मामाच्या घरी परत गेले. पण तिथे गेल्यावर कळले की माझे मामा या जगात राहिले नव्हते. मामीने आपल्या मुलाचं लग्न एका विधवा स्त्रीशी केलं होतं. पण त्या विधवा महिलेने मामीलाही घरातून हाकलून दिलं होतं आणि ती तिच्या अपंग नवऱ्यावर आणि त्याच्या मुलीवर खूप अन्याय करत होती. मी स्वतः खूप लाचार होते. त्यामुळे मी तिथूनही निघून गेले. त्यानंतर इकडे आल्यावर मी इथे एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं आणि पतीच्या पेन्शनवर माझं आयुष्य चालवलं. तिची कहाणी ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. ती माझ्याहूनही अधिक लाचार होती. मी तिथून निघून जाण्यासाठी निघालो तेव्हा राणीने माझा हात धरला आणि म्हणाली, अंकल, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमच्याकडे घर नाही तर मग आमच्यासोबत राहा ना. मी अनन्याच्या डोळ्यांकडे पाहिलं जिथे पाणी होतं. कदाचित ती विचार करत असेल की माझ्या मुलीचा बाप जिवंत असता तर तिला दुसऱ्यांवर आशा लावण्याची गरज भासली नसती. काही वेळ विचार करून मी अनन्याला लग्नाची प्रस्तावना दिली. आम्ही दोघंही एकाच परिस्थितीत होतो, ज्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज होती. तिनं आपल्या मुलीकडे पाहत माझी प्रस्तावना स्वीकारली. त्यानंतर आम्ही साधेपणाने लग्न केलं. पहिल्या रात्री मी तिचा पदर उचलत होतो तेव्हा मी तिला म्हणालो, अनन्या, माझ्याकडे तुला भेटवस्तू देण्यासाठी काहीही नाही. यावर अनन्याने माझा हात धरून म्हणाली, मला काही नको, माझी एक इच्छा पूर्ण करा. मी तिला विचारलं, काय? तिनं सांगितलं, माझ्या बहिणीचं बाळ, ज्याला मी त्यावेळी मागे सोडून आले होते, त्या मुलीला मला परत स्वीकारायचं आहे. तिची सावत्र तिच्यावर खूप अन्याय करत असेल. तिचं म्हणणं माझ्या मनाला भिडलं. मी तिला वचन दिलं की आपण त्या मुलीला नक्कीच आणू आणि तिला चांगलं आयुष्य देऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही अनन्याच्या वहिनीच्या मुलीला तिच्या मामाच्या घरातून आणलं. ती केवळ 7 वर्षांची लहानशी मुलगी होती, जी खूप घाबरलेली आणि दुःखी दिसत होती. अनन्याच्या ममतेने तिला जवळ घेतलं. आम्ही तिला कायदेशीररित्या दत्तक घेतलं. आमचं आयुष्य आता शांत आणि आनंददायी होतं. पुढच्याच वर्षी अनन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आनंदाच्या भरात माझ्या डोळ्यात अश्रू आले. देवाने आम्हाला खूप सुंदर कुटुंब दिलं होतं. आता आमचं कुटुंब परिपूर्ण होतं आणि देवाचे आभार मानण्यास शब्द अपुरे पडत होते. तुमच्यामध्ये मी अनन्यासोबत लग्न करून योग्य केलं का? प्लीज कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.